सर्वप्रथम आपली जागा बसून घ्यायची, म्हणजे कळतं का? नवरदेव येऊ अथवा न, पहिल्यांदा आपण जाऊन समोर बसायचं नवरी मुलीसारखं. तरी मला सगळं माहित आहे म्हणून बरं, तुमच्यातलीच मी आहे. हा, इथे या लोकांचं आगमन झालेलं आहे. तुम्ही लोकांनी इतक्यानी स्वागत केलं, त्यांची व्यवस्था केली आणि इतकी सुंदर जागा शोधून काढली त्यांच्यासाठी, तेव्हा त्यांच्या वतीने मी तुम्हा सर्वांचे फार आभार मानते. या लोकांनी इथे फार आनंदात वेळ काढलेला आहे. देवकृपेने ह्यांच्याजवळ, ह्यांच्या देशामध्ये सगळं काही आहे. तुम्ही जाऊन बघितलं तर तुम्हाला आश्चर्य वाटेल की हे लोक अत्यंत श्रीमंतीत वाढलेले लोक आहेत आणि सगळ्या तऱ्हेचा ऐशोआराम ह्यांना आहे. आपले रस्ते, आपले धुळी वगैरे त्या सर्व तुडवत हे इथे आले. कारण मी त्यांना सांगितलं इथे श्री रामाची आणि सीतेची मूर्ती मिळाली. ही अशी पवित्र जागा आहे जिथे रामदास स्वामींनी ह्या मूर्ती प्राप्त केल्या आणि त्या नेऊन चाफळला नेऊन बसवल्या. या एका गोष्टीवर ही मंडळी म्हणायला लागली की माताजी आम्हाला तिकडे जायचे. तसंच मी इथल्या मंडळींना सांगितलं की बरं तुम्ही तिथे व्यवस्था करा. त्या सर्व आरामाला सोडून, त्या सर्व सुखांना सोडून ते आज परमेश्वराच्या आनंदामध्ये इथे आलेले. तसंच आपण सुद्धा ज्या पवित्र जागा आहेत त्यांचं महत्त्व समजलं पाहिजे आणि त्या पवित्रतेचं आपण पूर्ण रक्षण केलं पाहिजे. आपल्यामध्ये ती पवित्रता आली पाहिजे. हे लोक इतके कुशाग्र आहेत की ह्यांना माहित आहे की महाराष्ट्रात विशेष करून या भारत भूमीपेक्षा संबंध महाराष्ट्रात अत्यंत सुंदर रम्य अशी आध्यात्मिक स्थळे आहेत. ते दिसायला आपल्याला जे दिसायच्यापेक्षा कितीतरी सुंदर, त्यांच्याकडे फार सुंदर निसर्ग आहे, फारच सुंदर निसर्ग आहे. म्हणजे अगदी बघताच असं वाटतं काय विशेष आहे, पण त्याच्यात चैतन्य नाही. इथे चैतन्य आहे म्हणून ते लोक आले. तसेच तुम्ही लोक सुद्धा साधे भोळे, अत्यंत स्वभावाने लीन असं त्यांना वाटतं. ते इथे आहात तेव्हा तुमच्या दर्शनाला इथे आलेले आहेत. त्यांना जशी इथे मजा वाटते आणि आनंद येतो तसा तुम्हालाही वाटावा आणि तुम्ही तो आनंद लुटावा, हीच आमची एक इच्छा आहे. आज तुमच्या गावाला आलो. कृष्णा नदीवर सगळ्यांचं स्नान वगैरे झालं. आज कृष्णा नदी सुद्धा पावन झालेली आहे. जसं तिचं नाव आहे तशीच ती सुंदर आहे हे सगळ्यांच्या लक्षात येऊन गेलं. आणि ह्या गावामध्ये परत काहीतरी येऊन करावं. इथे एखादा लहानसा आश्रमच बांधावा. छोटीशी जागा घेऊन ह्या लोकांसाठी इथे एक आश्रम बांधावा. इथे जर हे लोक येऊन राहिले तर तुमची समृद्धी होईल, तुमचे पुष्कळ व्यवस्था होऊ शकते. कारण ह्या लोकांचे पैसे आहेत आणि ते खर्च करू शकतात. अशा रीतीने आपण काहीतरी इथे व्यवस्था करू शकतो. आता त्यासाठी मला पुढे व्यवस्था करावी लागेल. त्यांनी जर ही मंडळी इथे येऊन राहिली तर तुम्हाला कामं मिळतील, कुठेतरी प्रगती होईल, काहीतरी मार्ग निघेल. आजच्या या सुंदर सोहळ्यामध्ये मी स्वतःच इतकी रममाण झालेली आहे की काय बोलावं ते समजत नाही. साताऱ्याला आधी पूजा वगैरे होती. मी म्हटलं नाही, तिकडेच करा, निसर्गरम्य स्थानी, तिथे बरं राहील. आणि जिथे रामदास स्वामींनी एवढं मोठं प्राप्त केलेलं आहे तिथे जाऊन आपल्याला बरं वाटेल. तर आजच्या ह्या शुभ मुहूर्तावर आपण सर्वांनी असा निश्चय केला पाहिजे की जर माताजींनी आपल्याला आत्मबोध दिला तर त्या आत्मबोधाला आम्ही प्राप्त होऊ, त्यानंतर ते आम्ही पूर्णपणे वाढवून त्याचे वृक्ष इथे उभे करू. जर इथे तुम्ही सहयोग केला नाही तर ही मंडळी येणार नाहीत. हे लोक नुसते प्रेमाचे भुकेले, त्यांना दुसरं काही नको. ही मंडळी इथे जर आली तर त्यांनी इथे पुष्कळ कल्याण होण्यासारखं आहे. तुमच्यासाठी अत्यंत
कळकळीने हे लोक कामं करतील, तुमच्या व्यवस्था करतील, तुम्हाला पुष्कळच व्यवसायी धंदे शिकवतील. अशा प्रकारे आपण बरंच कार्य करू शकतो. पण सर्वप्रथम तुम्ही सहयोगामध्ये मात्र पूर्णपणे उतरलं पाहिजे. नाहीतर त्यांना तुमची सुद्धा काही इज्जत वाटणार नाही, तुमचा काही मान वाटणार नाही. त्यांना वाटेल हे सर्वसाधारण जसे जगामध्ये लोक आहेत तसेच हे. तेव्हा सहयोगामध्ये ज्या आत्मसाक्षात्कारी होतील त्यांचंच महत्व आहे आणि त्यांचंच महत्व शेवटी राहणार आहे. जे लोक आत्मसाक्षात्कारी नाहीत त्यांचं काहीच महत्व जगात नाही. जसं एखादं बीज जर ते रोपलं नाही गेलं तर त्याचं काय महत्व राहतं, ते आपण फेकून टाकतो. तरी सुपीक जमीन आहे, ह्या ठिकाणी श्री रामदास स्वामींनी त्यांचे चरण स्पर्श झालेले आहेत अशा सुंदर ठिकाणी तुम्ही राहता, तेव्हा तुम्ही सुद्धा आपल्याला पावन करून घ्यावं. आता पूजेला आम्ही बहुतेक मंडळी आत्मसाक्षात्कारी नाहीत, त्यांना बसवत नाही. तेव्हा जर एखाद्याच्या अंगात वगैरे आलं तर त्यांनी उठून जावं, कारण शक्ती फार वाहते आणि हे अंगात येणं ही भूत असतात. हे काही देवीचं कार्य नाही. ज्याच्या अंगात येतं ती भूत आहे. तुम्ही लोक त्यांच्या पायावर पडता अशा तुमच्या इतक्या चुकीच्या समजुती आहेत. असा विचार केला पाहिजे की देवीला अंगात यायला काही आणखीन अक्कल आहे की नाही. ती कोणा अशा तशा माणसाच्या अंगात येईल का? त्या बाईचं काय चरित्र आहे, ती कशी वागते ते बघितलं पाहिजे. आणि अशा लोकांच्या तुम्ही पायावर येता आणि म्हटलं तरी ऐकत नाही. तर एखाद्या बाईच्या अंगात जर आलं आता तर तिने उठून बाहेर जावं. ते भूत आहे, अगदी भूत आहे आणि त्यांच्याजवळ मुळीच गेलं नाही पाहिजे. अशा लोकांच्या कह्या जे जातील किंवा त्यांच्यावर जे राहतील त्यांना फार त्रास होतात. काहीतरी ऍक्सिडेंट तरी होईल, नाही तर घरात आजार येतील, नाही तर पैसे जातील, काही ना काहीतरी फार त्रास होणार आहे. म्हणून अशा लोकांच्या जवळ मुळीच जवळ जाऊ नये ज्यांच्या अंगात भूत येतात. आणि त्याही बायकांना जर कळलं की तुम्ही या लोकांचा असा तिरस्कार करता तर त्यांची भूतं पळतील आणि मग त्या ठीक होते. तेव्हा हे एक आपल्या खेडेगावामध्ये फार वाईट आहे, ते काढलं पाहिजे. मी अनेक वेळेला पाहिलंय की मी भाषण देताना पुष्कळ बायकांच्या अंगात यायला लागतं, कारण त्या घाबरतात. तेव्हा अशा बायकांनी ज्यांच्या अंगात येत आहे त्यांनी बाहेर जावं. आणि पुरुषांनी सुद्धा, असं मी पुरुष तर पाहिले नाही म्हणा अंगात येणारे, पण येते असेल एका दोघांच्या काय सांगा, पण भूतांच्या गोष्टी आहेत त्या.